नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. आपण फिरायला चाललोय की कचरा करायला, हा प्रश्न आता प्रत्येक पर्यटकानं स्वतःला विचारण्याची गरज निर्माण झाली. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या तिलारी परिसरात अलीकडं पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. निसर्गवेडे तरुण, सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिक वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील कचरा गोळा करत असले तरी हा प्रश्न केवळ कचरा उचलून सुटणारा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कचरा उचलणं हा उपाय नाही, तर कचरा करणं थांबवणं हाच खरा आणि कायमस्वरूपी उपाय आहे, अशी भावना पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली. अलीकडं तिलारी परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वयंसेवकांना धक्कादायक वास्तव पाहायला मिळालं. परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या आणि फुटलेल्या बाटल्या, प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या, चकण्याचे रॅपर, थर्माकोल आणि इतर कचरा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आलाय. विशेष म्हणजे देशी दारूपासून ते विविध महागड्या ब्रँडच्या मद्यांच्या बाटल्यांचं खच पाहून स्वयंसेवकही अवाक झाले. निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून निसर्गाची अशी विटंबना होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. दारू पिऊन बाटल्या फोडल्यामुळे परिसरात काचेचे तुकडे पसरलेत. त्यामुळे वन्यजीव, जनावरे तसेच पर्यटकांना दुखापत होण्याचा धोका निर्माण झालाय. जंगल परिसरातील पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होत असल्याचं पर्यावरण अभ्यासकांचं मत आहे. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की प्रत्येक वेळी शेकडो किलो कचरा गोळा केला जातो, मात्र काही दिवसातच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. तुमचा कचरा तुम्हीच योग्य ठिकाणी टाका. निसर्गाचा आनंद घेताना त्याचं संवर्धन करणं ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे, असं आवाहन स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांनी केलंय. तिलारीसारख्या निसर्गरम्य स्थळांचं सौंदर्य आणि पर्यावरण जपण्यासाठी प्रत्येक पर्यटकानं किमान स्वतःचा कचरा कचराकुंडीत टाकण्याचा संकल्प केला तरी अशा मोहिमेंना खऱ्या अर्थाने यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांनी निसर्गाचं रक्षण करण्याची जबाबदारीही तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडावी, असं मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.